राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे मनशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरीमधल्या विपश्यना केंद्रामध्ये ध्यानसाधना करत आहेत। गेल्या 8 दिवसांपासून मुंडे या विपश्यना केंद्रामध्ये ध्यानसाधनेमध्ये मग्न आहेत। 21 मे रोजी गुप्तपणे मुंडे या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झाले। विशेष म्हणजे 20 जूनला छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंडे विपश्यना केंद्रामध्ये पोहोचले। 1 जूनला मुंडे यांची ध्यानसाधना संपणार आहे। महायुती सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं। त्यांच्यावर गंभीर आरोप होऊन लागल्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ लागली होती। करुणा मुंडे यांच्या कौटुंबिक आरोपांमुळे त्यानंतर बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि वाल्मिक कराड याच्यामुळे अडचणी त्यांच्यामध्ये सातत्याने वाढल्या होत्या। त्यामुळे वादात अडकलेले धनंजय मुंडे मनशांतीसाठी तिथे गेलेले आहेत। इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये ते 12 दिवसांचा कोर्स करणार आहेत। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूयात। मनशांती मिळवण्यासाठीचं जगातलं सर्वात प्रसिद्ध असलेलं विपश्यना केंद्र म्हणजे इगतपुरी। आपण आहोत इगतपुरीच्या या केंद्रासमोर। याच केंद्रामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी 10 दिवसाचा साधना करण्यासाठी आलेले आहेत। हे साधना शिबिर त्यांचं सध्या सुरू आहे। 8 दिवस झालेले आहेत। या शिबिरामध्ये सकाळी 5 वाजता उठणं प्रत्येकाला बंधनकारक आहे। जर कुणी उठलं नाही तर त्याच्या जवळ घंटा वाजवून त्याला उठवलं जातं आणि त्याला बळजबरीने विपश्यना करायला लावली जाते। कडक नियम असलेले हे विपश्यना केंद्र आहे। जवळजवळ विपश्यना केंद्रातल्या सर्व परिसरामध्ये साधकाला कुठेही बाहेर जाता येत नाही, बाहेरची वस्तूमध्ये आणता येत नाही, कुठलंही व्यसन करता येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे 10 दिवस काहीही बोलता येत नाही। एकही शब्द न बोलण्याच्या बोलीवर या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या भारतातली परदेशातली लोक एकत्र येतात। आता आज धनंजय मुंडे सुद्धा मध्ये आहेत। त्यांना सुद्धा ही कडक साधना या ठिकाणी करावी लागते। 10 दिवसाच्या शिबिरानंतर अजून 2-3 शिबिरं या ठिकाणी केली जातात आणि जेणेकरून ही सवय आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अंगीकृत होत असते। आता धनंजय मुंडे यांनी हा पहिलं शिबिर केलेलं आहे। त्यानंतर ते कसे वागतात, त्यांच्यात काही बदल होतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।